लातूर शहरातल्या बार्शी रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आपण आहोत। आपण जर पाहिलं तर हा जलकुंभ जो आहे तो जुना आहे। 30 ते 35 वर्षापूर्वी हा जलकुंभ जो आहे तो उभारण्यात आलेला होता आणि आता जर स्थिती आपण पाहिली या टाकीवर जाण्याची किंवा या जलकुंभावर जाऊन किंवा मध्ये आत उतरून जी स्वच्छता करण्याची जी स्थिती आपण लक्षात घेतली तर पायऱ्या पूर्णपणे निखळलेल्या आहेत आणि या सिमेंट बांधकामानं उभा केलेल्या ज्या पायऱ्या आहेत किंवा ज्या वेळेला या जलकुंभाचं बांधकाम झालं त्याच वेळेला या पायऱ्या देखील बांधकाम करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता जर आपण स्थिती पाहिली तर पूर्णपणे पायऱ्या ज्या आहेत त्या निखळून पडलेल्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळं या टाकीमध्ये स्वच्छता करण्यासाठी म्हणून कामगारांना जाता येत नाही। महानगरपालिकाचं दुर्लक्ष जे आहे ते या जलकुंभाकडं होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। जवळच जर आपण लक्षात घेतलं तर हे जलभवन आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी सगळी कार्यालय आहेत ती या इमारतीमध्ये आहेत। दररोज इथे अधिकारी आणि कर्मचारी येत असतात। महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत तिथून जे पाणी वितरण करतात किंवा पाणी सोडतात ते देखील इथं असतात। मात्र कोणाचंही लक्ष जे आहे ते या जीर्ण झालेल्या पायऱ्यांकडे नाही आहे। कारण जलकुंभामध्ये उतरून जलशुद्धीकरण मागच्या वेळेला कधी केलं तर हे सांगण्याचं जे काही उत्तर आहे ते महानगरपालिकेकडं असलं आपल्याला पाहायला मिळत नाहीत। कारण या जीर्ण पायऱ्यावरून टाकीवर जाता येत नाही किंवा त्या जलकुंभामध्ये उतरता येत नाही आणि स्वच्छतेचं जे काही काम आहे ते तर दूरच राहिलं अशी स्थिती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण लक्षात घेतलं तर कधी स्वच्छता झालेली असावी याचा अंदाज या पायऱ्यांकडे बघून येतो। कारण गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पायऱ्या आहेत या मोडकळीस आलेल्या आहेत, जीर्ण अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळं कामगारांना या जलकुंभावर जाता येत नाही किंवा स्वच्छता करता येत नाही आणि अशाच स्थितीमध्ये जे आहे ते पाण्याचा पुरवठा जो आहे या बार्शी रस्त्यावर असलेलं जे प्रकाशनगरचं कॉर्नर आहे या कॉर्नरच्या या पाण्याच्या टाकीवरून टाकीचं ही स्थिती आहे आणि आपण जर लक्षात घेतलं तर ही पाण्याची टाकी मोठी क्षमता असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक नगरांना इथून पाण्याचा पुरवठा केला जातो। मात्र मागच्या वेळेला हा जलकुंभ ही पाण्याची टाकी कधी स्वच्छ केली हे सांगता येणार नाही। कारण पूर्णपणे जीर्ण झालेल्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। याकडं कुणाचंही लक्ष नाही। महानगरपालिकेनं असेल किंवा इतर यंत्रणा ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांनी तातडीनं इकडे लक्ष देऊन जलकुंभाची स्वच्छता करावी। त्याचबरोबर ह्या जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या पायऱ्या ज्या आहेत त्या दुरुस्त कराव्या किंवा नव्यानं उभ्या राहाव्या अशी मागणी नागरिक करत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।